नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, बिग बॉसच्या रिलेटेड आपण व्हिडिओ घेऊन येत असतो, पण आता एक वेगळा उपक्रम आपण राबवलेला आहे, तो म्हणजे आपण मूवी रिव्ह्यू करणार आहे। आणि आता प्रेक्षकांचे तेच कमेंट होते की तुम्ही मूवी रिव्ह्यू करा, तर एक नुकताच आता प्रदर्शित होणार आहे चित्रपट गणपतीच्या निमित्ताने, तो म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 सचिन सरांचा पिक्चर आणि सुप्रिया यांचा तो पिक्चर। तर त्याच्याविषयी आपण बोलणार आहे की नक्की काय आहे। पहिला तर गणपतीपुळेला चालले होते, आता वेगळ्या ठिकाणी जाणार आहे का काय। आणि एक स्वप्नील जोशी म्हणून आपले मोठे कलाकार आहे, ते पण ॲडिशन झालेले, सिद्धार्थ जाधव पण आलेले आहेत। नक्की काय काय त्या ट्रेलरमध्ये प्रदर्शित झालेला ते सगळं आपण चर्चा करणार आहे। पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा। तर भाऊंना विचारूया नक्की कसा वाटला तुम्हाला ट्रेलर। भाऊ, ट्रेलर म्हणायचं तर मी तर म्हणू शकतो सचिन सरांचे चित्रपट म्हणजे एक पर्वणीच असते। आपल्याला माहिती आहे की पहिला त्यांनी जो केलेला आहे नवरा माझा नवसाचा, आणि आत्ता त्यांनी त्याचाच पार्ट 2 घेऊन आलेले। खूप वर्षाच्या गॅपनंतर आपण म्हणू शकतो की एक त्यांना प्रेक्षकांना उत्कंठा होती। मला वाटतं सचिन सरांना एक प्रश्न विचारला होता, एक ह्याच्यामध्ये त्यांची मुलाखत होती, तर तुम्ही अशी ही बनवी परत बनवाल का। तर सरांनी त्यावेळेस त्याला नकार दिला होता, नाही म्हटले। त्याच्यामधले बरेचसे स्टार कास्ट आता ह्याच्यात नाही आहे, म्हणजे सध्या ते ह्याच्यातच नाही आहे। म्हणजे आपले लक्ष्मणकांत सर असतील किंवा बरेचसे त्याचे जसे त्याच्यामध्ये अजून एक भूमिका केलेली आपले जे कलाकार आहेत ते पण नाही आहेत। तर त्यामुळे ते म्हटले नाही म्हटले, आणि तसा परत चित्रपट होणे हे कलाकार नाही, त्याच्यामुळे ते होणे नाही। तसंच त्यांनी नवरा माझा नवसाचा एक तगडा चित्रपट त्यावेळेस केला होता, आणि तो चित्रपट मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जवळजवळ 70% फक्त बसमध्ये शूट झालेला चित्रपट होता। त्याच्यात काय म्हणजे जास्त सांगायची गरज नाही। सोनू निगम असतील, आपल्या रीमाताई लागू वगैरे असतील, किंवा जॉनी लिव्हर वगैरे, आणि म्हणजे असे 101 कलाकार त्या बसमध्ये प्रवास करून त्यांचा प्रवास पुढं हे करत होते। असंच काहीतरी आपल्याला पार्ट 2मध्ये बघायला भेटणार आहे। त्याच्यामध्ये भाऊनी जसं सांगितले स्टार कास्ट कोण आहे, सचिन सरांचं डायरेक्शन आहे, त्याच्यामध्ये सुप्रियाताई आहेत, सचिन आपले स्वप्नील सर, अशोक मामा पण आहे। अशोक मामा पण एक मेन भूमिकेत आहे, जसं त्यांनी बसमध्ये कंडक्टरची भूमिका निभावली होती, इथं मला वाटते TCची भूमिका निभावणार आहे। आणि जसा बसमध्ये बाकी लोकांचा प्रवास होता, तसेच याच्यामध्ये देखील या ट्रेनमध्ये बाकीचे लोक येणार, त्यांचे ते बाकीचा कल्ला करून जाणार, किंवा जे त्यांना ज्या प्रमाणे रोल भेटलेला आहे त्या रोलमध्ये एकदम म्हणजे आपले सिद्धार्थ जाधव जे आहेत ते एक नेत्यांची म्हणजे राजकीय नेत्यांची भूमिका करणार आहेत। ते थोडंसं आपण ट्रेलरमध्ये बघितलेलंच आहे। तर असे एक नंबर हे होणार आहे। मी तर म्हणतो चित्रपट काय म्हणजे शब्द नाही आहेत की ज्यावेळेस चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघेल त्यावेळेसच मनाला शांती वाटेल। इतका भारी चित्रपट आपले सचिन सर आपल्या भेटीसाठी घेऊन येणार आहे, आणि त्याच्यात नवनवीन स्टार कास्ट असतील, सगळे असतील। एक बघायला एक पर्वणीच आहे। आणि खूप वर्षाच्या गॅपनंतर नवरा माझा नवसाचा आणि नवरा माझा नवसाचा 2 आपल्या निर्मितीताई देखील आहे याच्यामध्ये। त्यांची देखील जी पहिल्यामध्ये भूमिका होती तशीच भूमिका आहे। आणि बाकी आता माहिती पाहू तुमच्याकडनं घ्यायला आवडेल आम्हाला। स्वप्नील जोशी तर आहेच। आता ते स्वप्नील जोशी म्हणजे आपण पहिल्या भागात बघितलं होतं की नवरा माझा नवसाचा 1 मध्ये त्यांना पोरं होत नव्हती, तर मग ते पोराचा नवस फेडायला ते गेले होते। आणि आता आपण ट्रेलरमध्ये बघितलं स्वप्नील जोशी हे सचिन सरांचे मुलगा आहे। आणि जसं पहिल्या भागामध्ये जसं सचिन सरांच्या बायकोने म्हणजे सुप्रिया त्यांनी नवस हे केला होता, तसं आत्ता स्वप्नील जोशीच्या बायकोनी म्हणजे हेमल इंगळे ही ती भूमिका बजावती आहे। तर तिने हे केलेलं आहे, ती नवसाचा ते तिचं दाखवतात आहे, आणि ते गणपती घेऊन जाणार आहे। आणि तिथं पुन्हा एकदा आपण एक लास्टचा सीन आपण बघितला की बाबा असं काहीतरी होईल का की आपण पुतळा, जसं की तुम्ही नेला होता पुतळा, तर आपण पण पुतळा घेऊन जाऊ का। ते म्हणले बाबा नाही बाबा, ही पुतळा बेताची ही कन्सेप्ट ही जुनी झालेली आहे आता, पण पुतळा आपल्याला दिसतोय। पुतळा आपल्याला त्या ट्रेलरमध्ये आपण दिसतोय की पुतळा इथं वरती जसं आपण सामान ठेवतो त्या ट्रेनच्या ह्याच्यामध्ये, लगेजच्या ह्याच्यामध्ये तिकडं पुतळा आहे, आणि गणपती घेऊन चालले। त्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये बरीचशी चोरटे पण आहे। चोरट्यांना माहिती पडलेलं की तिकडे हिरे आहेत, तर चोरट्यांची भूमिका जे बजावतात ते त्यांनी भटजी नायकांची पण भूमिका बजावली होती। आपण बरेचशांची असे चित्रपट बघितलेले महाराजांच्या रिलेटेड, त्यांच्या इथं त्यांनी भटजींची भूमिका बजावली होती। आणि एक नंबर जसे बोलले की आपल्या सिद्धार्थ जाधव
सिद्धार्थ जाधवची भूमिका एक नंबर असणार आहे, जयवंत वाडकर त्यांच्या सोबतीला असणार आहे आणि ते तर एक नंबर, म्हणजे ते नारेबाजी जी असणार आहे त्यांची एक नंबर असणार आहे. आणि अशोक मामा आणि पुन्हा एकदा सचिन सरांची जी जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे, म्हणजे अशोक मामा जेव्हा पण स्क्रीनवरती येतात तेव्हा एक नंबर सॉलिड अशी मजा येते, जसं त्यांच्या भाषेमध्ये सॉलिड एकदम तर तसं काहीतरी बघायला मिळणार आहे. नवनवीन कलाकार, नवनवीन भूमिका आपल्याला त्या ट्रेनच्या सफरीमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि परत एकदा गणपतीपुळेमध्ये जाऊन पुन्हा एकदा तो चेजिंगचा सीन, जसं आपण प्रियदर्शनच्या पिक्चरमध्ये बघतो चेजिंगचा सीन असतो शेवटला, तसंच एक इथं पण असणार आहे. काही ना काहीतरी आपल्याला नक्कीच प्रेक्षकांची बघायला मजा येणार. आणि त्यांनी धूमधडाक्यात याचं प्रमोशन देखील केलेलं आहे, कारण की कपिल शर्मा शोमध्ये देखील आलेले आहेत, बरेचसे इतर चॅनल्सवरती पण जातात ते प्रमोशन करतात ते. तर मित्रांनो तुम्ही पण नक्कीच जाऊन बघा. तुम्हाला काय वाटतं या ट्रेलरबद्दल तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आपले लेटेस्ट नवनवीन व्हिडिओ असेच बघत राहा मित्रांनो. आणि जर का तुम्हाला आपले व्हिडिओ असेच आवडत राहिले तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि रोज असेच आपण लाईव्ह देखील असतो, तुम्ही तसंच हे बघत जावा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.